चिमुकल्यांच्या मोर्चात धावून आले खासदार बगरे सर। कळवण प्रकल्पातील स्वामी विवेकानंद एक्सलन्स स्कूल अजंग इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने वारंवार प्रकल्पात तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कळवण प्रकल्पापासून नाशिक आयुक्तालय कार्यालय पाणी पावसात भिजत पायी मोर्चा काढण्यात आला होता। गेल्या 4 वर्षापासून या शाळेत शिक्षणाची सुविधा तसेच जेवण पाणी टंचाई असे अनेक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने आम्हाला शाळा बदलून पाहिजे या मागणी करत असताना विद्यार्थी व पालकांचे अधिकारी ऐकून घेत नसल्याने विद्यार्थी व पालक यांनी पायी मोर्चा नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे जात असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बगरे सर यांना माहिती लागताच ते चिमुकल्यांसाठी आले धावून। खासदार बगरे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना समजूत काढून आदिवासी विकास अप्पर आयुक्त नाशिक कार्यालयाशी फोनवर चर्चा केली असता विद्यार्थी व पालकांना दुसऱ्या दिवशी आयुक्त कार्यालय येथे मीटिंग घेऊन अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले। जर अडचणी सोडवण्यात प्रशासनाला जमलेच नाही तर मी विद्यार्थी आयुक्त कार्यालयावर उपोषण करू असे सांगितले। तसेच प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांनी सांगितले की एक कमिटी नेमून शाळेची चौकशी केली जाईल आणि शाळेवर कार्यवाही केली जाईल असे पालकांना आश्वासन दिले। यावेळी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष शीतलताई महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, आदिवासी संघटनेचे रवी बैरम, ज्ञानेश्वर राऊत, सुदाम भोये, विशाल गांगुर्डे आदी उपस्थित होते। गिरणा वार्ता न्यूजसाठी सहसंपादक पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। सुशिक्षितता किती दिवस संपायचं आदिवासी आता यांच्या लक्षात आलं म्हणून आता जर तिथे इकडचं तिकडचं दावे किंवा असे वेगवेगळे कार्यक्रम होतात। आता दावेच्या कार्यक्रमात फार थोडी लोक खातात, तुम्हालाही माहिती दाव म्हणजे दशक्रिया विधी उरलेलं आणून यांना मुलांना खाऊ घालतात। म्हणजे अशी जर संस्था त्यांच्या नामात तुमची परवानगीच आपण काढून घ्या ना सर। एकंदरीत तुम्ही थांब्याला येऊन लहान लहान मुलांचा प्रवास वाचवला, काय सांगाल? काही नाही, आता ज्या वयामध्ये जे वय शिकण्याचं आहे आणि त्या वयामध्ये मुलांना आपल्या मागण्यासाठी पायी मोर्चा काढावा लागतो हे मला माहीत झालं आणि म्हणून मी या ठिकाणी येऊन मुलांची किंवा पालकांची मनधरणी करून पायी जाऊ देऊ नका। तुमची जी समस्या आहे ती आदिवासी विकास विभागाकडून अजिंठवडील या ठिकाणी जी नामांकित शाळा चालवली जाते त्या शाळेमध्ये पहिलीपासून ही विद्यार्थी प्रवेश घेतला, शिक्षण घेत होती, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शैक्षणिक दर्जा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील तर आता मी उद्या मुलांना घेऊन याला येतो आपल्याकडे, याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो। हां उद्या मॅडमची भेट घेऊ आणि याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे साहेब, कारण एवढी छोटी छोटी मुलं आहे आता 5वीला त्यांचं वय आहे का पायी जाण्याचं? नाही, मी त्यांना विनंती तुमच्या वतीने मी शब्द देतो उद्या आहे ना, उद्या याच्यावरती आज आजंगवाडी नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा केलेली, त्यांच्या म्हणणं काय आहे, त्यांच्या शाळांना समायोजन करायचं असा विनंती त्यांनी केलेली आहे। त्याबद्दल आपण वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केलेले आहे आणि उद्या तेच विषयावर माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग त्यांच्याकडे आपण चर्चा करणार आहोत समायोजन विषयाबद्दल। प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गेलेली होती आणि त्यांनी देखील चौकशी केली, परंतु शाळा बदलून देण्याचा जो निर्णय या जूनमध्ये त्यांना कबूल केला होता तो झाला नाही आणि म्हणून हे सगळे विद्यार्थी आज प्रकल्प कार्यालय कळवण येथून पायी मोर्चा घेऊन नाशिकच्या ऑफिसला निघाले होते। परंतु या ठिकाणी मी स्वतः मला ही गोष्ट माहीत झाल्यानंतर किंवा सगळे सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर कळवण आदिवासी प्रकल्पाचे प्रमुख PO रमेश हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि सगळ्यांनी विनंती करून विद्यार्थ्यांना उद्या तुमची बैठक अप्पर आदिवासी आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये घालून मी त्या पद्धतीने आदिवासी विकास मंत्री यांच्याशी बोलून हा प्रश्न ताबडतोब कसा सुटला जाईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि मी विद्यार्थ्यांसोबत आहे। शेवटी यांचं शैक्षणिक नुकसान हे देशाच्या दृष्टीने न परवडणार आहे आणि म्हणून आपण ते सोडवण्यासाठी उद्या बैठक घेतोय आणि त्या बैठकीमध्ये नक्कीच मला वाटतं तोडगा निघेल। पासून आजमुळे या शाळेत आमच्या मुली शाळेत शिकत होते तर तिथे ना शिक्षणाची व्यवस्था
ना आरोग्य आणि ना शिक्षण कोणतीही सुविधा नाही. तर आम्ही त्या संस्था चालकाला सोनवणे म्हणून संस्था चालक आहे त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की कमीत कमी मुलांना शिक्षण आरोग्य 2 सुविधा दे, आम्हाला बाकी काही नको. पण अक्षरशः त्या संस्था चालकांनी काही मनावर घेतलं नाही. त्याला वाटलं हा करतायत बोलतायत होऊन जातं त्यांनी काही केलेलं नाही. शेवटी तो पण कुठं जॉब करतोय आम्हाला त्यांनी सुद्धा सांगितलं. मग आम्ही शेवटी प्रकल्प करला. आम्ही प्रत्येक वर्षी देत गेलो की बुवा आमच्या मुलांना शिक्षण नाही आरोग्य नाही काय नाही. आमच्याकडे पुरावा सकट आहे. 2020 2025 असेपर्यंत आम्ही पायवाट करत आलोय. शेवटी आम्हाला काही निर्णय दिलेला नाही.